विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी पट्टेबहादूर सर. आज आपण वर्ग 10वा भाग पहिला म्हणजे पार्ट फर्स्ट याच्यामधला पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा आपण चालू केला आहोत. याच्यामध्ये आपण पहिले लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे काय असते याची काही एक्झाम्पल बघू. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1, 2x + 5 = 0. याच्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे चल मराठीमध्ये म्हणजे एबीसीडीचा अक्षर हे एकच x आहे म्हणून याला वन व्हेरिएबल असं म्हणतात. दुसरं एक्झाम्पल y + 3 = 4. याच्यामध्ये सुद्धा y हे एकच व्हेरिएबल आहे आणि याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे. ज्याचा पॉवर 1 असते आणि ज्याच्यामध्ये एक व्हेरिएबल असते त्याला वन व्हेरिएबल इक्वेशन असं म्हणतात. तसंच तिसरं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण 3k + 5 = 20. याच्यामध्ये सुद्धा एबीसीडीचं एक अक्षर म्हणजे व्हेरिएबल के आहे आणि याचा पॉवर 1 आहे. याचा अर्थ आहे की एबीसीडीचं एक अक्षर म्हणजे वन व्हेरिएबल आणि ज्याचा पॉवर 1 असते त्याला म्हणतात वन व्हेरिएबल इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्या धड्याचं नाव लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. मग आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याचे काय एक्झाम्पल बघू. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याचं पहिलं एक्झाम्पल आहे x + y = 5. आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल म्हणजे एबीसीडीचे अक्षर, एक x आहे आणि एक y आहे आणि याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स असतात आणि त्याचा पॉवर 1 असते त्याला टू व्हेरिएबल इक्वेशन असं म्हणतात. दुसरं एक्झाम्पल आहे आपल्या समोर 2x + 8y = 10. याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएबल एक x आहे, एक y आहे. याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे. याचा अर्थ आहे हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत, कारण याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत x आणि y आणि त्याचे पॉवर 1 आहेत. तसंच आपण तिसरं एक एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल आहे 3a + 2b = 9. याच्यामध्ये सुद्धा a आणि b हे दोन व्हेरिएबल आहेत आणि याचा पॉवर 1 आहे आणि याचा पॉवर 1 आहे. याचा अर्थ आहे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण वन व्हेरिएबल इक्वेशन कोणता असते याचे आपण 3 एक्झाम्पल बघितलेत. त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल याचे आपण 3 एक्झाम्पल बघितलेत आणि दोन्ही मधला फरक काय असते ते मी तुम्हाला समजून सांगितलं की ज्या इक्वेशन मध्ये एक एबीसीडीचा अक्षर चल व्हेरिएबल असते त्याला वन व्हेरिएबल इक्वेशन असं म्हणतात आणि ज्या इक्वेशन मध्ये एबीसीडीचे दोन अक्षर म्हणजे टू व्हेरिएबल असते त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात. हे पाहिले आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे एक्झाम्पल. सगळ्यात महत्वाचा याच्यातला जे आपण पार्ट बघणार आहोत ते आहे जनरल फॉर्म लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे परीक्षेमध्ये 1 मार्क साठी विचारले जात असते की जनरल फॉर्म लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे कोणतं आहे, काय आहे. ते असं असते ax + by + c = 0. याच्यामध्ये मात्र हे लिहिताना a ची किंमत आणि b ची किंमत ही 0 नसायला पाहिजेत. ही किंमत 0 नसली पाहिजेत म्हणून हे ax + by + c = 0 याला जनरल फॉर्म लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात. आपण ऍक्टिव्हिटी हे बघणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता या टेबल मध्ये काही इक्वेशन दिलेत आणि ते इक्वेशन इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स आहेत का असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मी एक एक करून तुम्हाला समजून सांगतो. नंबर 1 मध्ये विचारलं 4m + 3n = 12. आता याच्यामध्ये
m चा पॉवर 1 आहे, 3 चा पॉवर 1 आहे. याचा अर्थ आहे हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. कारण मी सांगितलं होतं की एबीसीडी याचा पॉवर म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर जर 1 1 असेल तर ते हे टू व्हेरिएबल इक्वेशन असते आणि याचा 1 1 आहे म्हणून हे टू व्हेरिएबल इक्वेशन आहे, म्हणून इथं यस. याच्यानंतर दुसऱ्या नंबरमध्ये 3x² - 7y = 13, परंतु एक चा पॉवर 2 आहे आणि आपला नियम आहे पॉवर 1 1च पाहिजे व्हेरिएबलचा. मग इथं 2 आहे, याचा अर्थ आहे की हे टू व्हेरिएबल इक्वेशन नाही, म्हणजे नो आहे. याच्यानंतर नंबर 3 मध्ये इथं x आहे, याचा पॉवर 1 आहे, इथं y आहे, याचा पॉवर 1 आहे. याचा अर्थ आहे की हे इक्वेशन आहे, म्हणून हे यस. याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं 0 नसायला पाहिजेत. x च्या अगोदर कोएफिशियंट किंवा y च्या अगोदर जर 0 असेल तर ते टू व्हेरिएबल इक्वेशन नसते, म्हणून इथं नो लिहायला पाहिजे. याच्यानंतर 5व्या नंबरचं एक्झाम्पल, याच्यामध्ये सुद्धा इथं 0 आहे. 0 जर असेल तर ते टू व्हेरिएबल इक्वेशन नसते, म्हणून इथं नो आहे. याच्यानंतर ज्या इक्वेशन मध्ये एबीसीडी चे पद म्हणजे व्हेरिएबल हे खाली जातात, डिव्हाइडला जातात, अपॉनला जातात, ते इक्वेशन नसते, म्हणून नो आहे. त्याच्यानंतर लास्ट नंबर 7 मध्ये इथं आहे 4xy - 5y - 8 = 0. एबीसीडी चे हे दोन्ही व्हेरिएबल सोबत आले, x y सोबत जर आले तर ते इक्वेशन नसते, याचा अर्थ हे नो आहे.